नमस्कार, आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत। आजची बातमी एक परसची नाही, आजची बातमी आहे माणुसकीची, प्रामाणिकपणाची आणि दुसऱ्याच्या अडचणीची जाणीव ठेवण्यासाठी संकटाच्या काळात ज्याला कोणी नसतं, ज्याला तातडीने मदतीची गरज असते, अशा रुग्णासाठी 108 रुग्णवाहिका सेवा अक्षरशः आधार बनते। पण याच 108 सेवेतील 2 कर्मचाऱ्यांनी रुग्णास सेवेबरोबरच माणुसकीचं एक सुंदर उदाहरण समाजासमोर ठेवलं आहे। बोदवड येथून एका रुग्णाला पुढील उपचारासाठी जळगाव येथे घेऊन जात असताना रुग्णाच्या आईचा पर्स चुकून रुग्णवाहिकेतच राहिला। जळगावला पोहोचल्यानंतर ही बाब लक्षात आली। पर्सचा शोध घेतला असता ती रुग्णवाहिकेतच सापडली। या पर्स मध्ये अंदाजे 4 ते 5 हजार रुपये रोख आणि मोबाईल होता। आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे, दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या कुटुंबाला 1-1 रुपयाची किती किंमत असते हे या दोन्ही कर्मचाऱ्याच्या लक्षात आलं। 108 रुग्णवाहिकेचे पायलट योगेश मधुकर गायकवाड आणि डॉक्टर वसीम राजा अन्सारी यांनी या पर्स संबंधित कुटुंबापर्यंत परत पोहोचण्याचा निर्णय घेतला। रुग्णवाहिका नशिराबाद पर्यंत गेल्यानंतर त्यांनी पुन्हा गाडी जळगावच्या दिशेने वळवली आणि संबंधित कुटुंबियाच्या हातात त्यांची पर्स सुरक्षितपणे परत केली। मित्रांनो, आपल्याला एखाद्याची वस्तू सापडली तर त्या वस्तूची किंमत फक्त पैशामध्ये मोजू नका। कदाचित त्या पैशातून कोणाचा रुग्णाचा उपचार होणार असेल, कदाचित त्या पैशाची त्या कुटुंबाला अत्यंत गरज असेल। दुसऱ्याच्या अडचणीची जाणीव ठेवणं हीच खरी माणुसकी। आजच्या काळात एखाद्याची वस्तू सापडल्यानंतर ती प्रामाणिकपणे परत करणं हे साधी गोष्ट वाटू शकते, पण प्रत्यक्षात हीच कृती समाजाला योग्य दिशा देते। म्हणूनच योगेश गायकवाड आणि डॉक्टर वसीम अन्सारी यांच्या या प्रामाणिकपणाला आणि माणुसकीला आरोग्य दूत न्यूजच्या मनापासून सलाम। 108 सेवा आधीच संकटात असलेल्या लोकांसाठी मोठा आधार आहे आणि त्या सेवेत काम करण्यासाठी या दोघांनी आज त्या माणुसकीचा आणखी एक सुंदर किनारा दिला आहे। ही बातमी आपल्यासाठी एक संदेश आहे। आपल्याला दुसऱ्याची वस्तू सापडली तर ती आपली नसते, ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपली असते। चला, आपणही अशीच जाणीव ठेवूया, प्रामाणिक राहूया आणि गरजावंताला मदत करूया, कारण शेवटी माणुसकीपेक्षा मोठी सेवा कोणतीही नाही। ही माहिती आम्हाला आरोग्य दूत न्यूजच्या जळगाव प्रतिनिधी किशोर शिरोळे यांनी दिली आहे। अशा सकारात्मक आणि समाजाला दिशा देणाऱ्या बातम्यांसाठी आरोग्य दूत न्यूज सोबत जोडलेले रहा। धन्यवाद।